नमस्कार मित्रांनो, मी राहुल वाघाने तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या एका अशा निर्णयाबद्दल माहिती पाहणार आहोत, ज्याने राज्यातील लाखो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. मित्रांनो, जर तुमचं घर सरकारी जमिनीवर असेल, जसे की गायरान जमीन आणि ते अतिक्रमित किंवा अनधिकृत म्हणून गणलं जात असेल, तर आता काळजी करू नका. राज्य सरकारने 1 जानेवारी 2021 पूर्वीची सर्व सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करण्याचा ऐतिहासिक असा निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, एवढंच नाही तर यामध्ये 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांसाठी विशेष सवलतही देण्यात येणार आहे. मित्रांनो, ही सवलत काय असणार आहे आणि याचा लाभ कसा घ्यायचा पाहूयात याबाबत या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती. मित्रांनो, राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी ऐतिहासिक असा हा शासन निर्णय जारी केलेला आहे. मित्रांनो, या शासन निर्णयाचे टायटल आहे सर्वांसाठी घरे 2022 या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी केलेले अतिक्रमणे नियमानुकूल करण्याच्या धोरणात सुधारणा करण्याबाबत. मित्रांनो, आता या JRच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ग्रामपंचायत हद्दीतील सरकारी जमिनीवरील अतिक्रमण करून घर बांधलेल्यांच्या घरांना आता शासनाकडून संरक्षण हे देण्यात आले असून केलेली अतिक्रमणे आता या ठिकाणी नियमानुकूल केली जाणार आहेत. मित्रांनो, याबाबतचा हा JR आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मित्रांनो, आता या शासन निर्णयाचा लाभ नक्की हा कोणत्या अतिक्रमणधारकांना मिळणार आहे याबाबतची माहिती या ठिकाणी पाहूयात. तर मित्रांनो, अतिक्रमण हे शासकीय जमिनीवर केलेले असावे. अतिक्रमण हे रहिवासी म्हणजेच निवासी घराकरिता केलेले असायला हवे, इतर कारणाकरता नाही. तर मित्रांनो, केलेले अतिक्रमण जे आहे ते ग्रामपंचायत हद्दीमधील असावे, म्हणजेच ग्रामीण भागाकरिता हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, निवासी घराकरिता केलेले अतिक्रमण 500 चौरस फुटापर्यंत असेल तर ते पूर्णपणे मोफत शासनाकडून नियमित केल्या जाईल. मात्र 500 चौरस फुटापेक्षा जास्तीचे अतिक्रमण असेल तर पुढील उर्वरित क्षेत्राकरिता बाजार मूल्यानुसार दंड आकारून ते नियमित केल्या जाईल. तर मित्रांनो, आता अशा निवासी अतिक्रमण धारकांना शासनाकडून आणखी काही लाभ मिळणार आहे. तो असा की अशा निवासी अतिक्रमण धारकांना आता प्रधानमंत्री आवास योजना, रमाई तसेच शबरी यासारख्या घरकुल योजनांचा सुद्धा या ठिकाणी लाभ त्या जागेकरिता घेता येणार आहे. तसेच संबंधित जागा लिगल होऊन त्या जागेवर घर बांधण्याकरिता आता तुम्हाला बँकेकडून अधिकृत गृहकर्ज सुद्धा घेता येणार आहे. तर मित्रांनो, आता या निर्णयाचा लाभ तुम्हाला कसा घेता येईल, तर मित्रांनो, याकरिता शासनाने ही प्रक्रिया अत्यंत सुलभ अशी ठेवलेली आहे. अनावश्यक कागदपत्राची अट या ठिकाणी कमी करण्यात आलेली असून लाभार्थ्यांना 1 जानेवारी 2021 पूर्वीचे पुरावे जोडून नियमानुकूलतेकरिता प्रस्ताव हा सादर करावा लागणार आहे. यामुळे आता जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखालील जमिनी जशा की गायरान जमिनी आणि वन जमिनीवरील अतिक्रमणांचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लागणार आहे. मात्र या ठिकाणी अट फक्त एकच आहे, संबंधित अतिक्रमण हे रहिवासी असायला हवे, राहण्याकरिता ते अतिक्रमण केलेले असावे, कोणत्या व्यवसायाकरिता केलेले नसावे. तर मित्रांनो, अनेक वर्षाच्या अनिश्चिततेनंतर आता लाखो कुटुंबांना त्यांच्या स्वतःच्या हक्काचं घर या ठिकाणी मिळणार आहे. जर तुमचं किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाचं घर अशा जमिनीवर असेल तर त्यांना ही माहिती नक्की शेअर करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या टेक विथ राहुल या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, लवकरच भेटूया अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.